आपल्या महाराष्ट्रातील हे महत्त्वाचे निर्णय माहिती आहेत का? बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? अश्विनी भिडे यांची महानगरपालिका आयुक्त म्हणून 1 एप्रिल 2026 पासून नियुक्ती केली आहे. या 1995 बॅचच्या IAS अधिकारी असून भूषण गगराणी यांच्यानंतर पदभार स्वीकारत आहेत त्या. आणि मुंबई मेट्रोमधील त्यांच्या या कार्यामुळे अश्विनी भिडे मेट्रो वुमन म्हणूनही ओळखल्या जातात. पुढे जाऊया. पर्यावरणासंबंधी एप्रिलच्या घडामोडी बघूया. महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या व्याघ्र प्रकल्पातून गावे वगळण्याच्या प्रस्तावामुळे वाद निर्माण झाला आहे? तर मित्रांनो, हा वाद सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून 17 गावे वगळण्यावरून होता. आणि या प्रकल्पा रिलेटेड इथून पुढे इतरही अनेक प्रश्न विचारण्याची शक्यता खूप आहे. त्या एक्स्ट्रा माहितीसाठी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्हाला व्याघ्र प्रकल्पाविषयी सेपरेट व्हिडिओ मिळून जाईल. नक्की जाऊन बघा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक प्रोव्हाइड करून दिलेली आहे. आता बघूया बँकिंग क्षेत्र. RBIने एप्रिल 2026मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या बँकेचा परवाना रद्द केला? याची उत्तर येईल मित्रांनो, शिरपूर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक. या बँकेचा परवाना रद्द करताना RBIने असे म्हटले की बँकेकडे पुरेसे भांडवल नाही आणि कमाईची शक्यता नसल्यामुळे या निर्णयानुसार मित्रांनो, बँकेला 6 एप्रिल 2026 रोजी कार्यकालीन वेळ संपल्यापासून सर्व बँकिंग व्यवहार थांबवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. पुढे बघूया शिक्षणासंबंधीचा प्रश्न. कोणत्या संस्थेने अलीकडेच पुण्यात NEP 2020च्या अंमलबजावणीचा आढावा घेतला? केंद्रीय राज्यमंत्री आणि शिक्षण राज्यमंत्री श्री जयंत चौधरी यांनी पुणे येथील SCERT म्हणजेच राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला भेट दिली आणि NEP 2020च्या अंमलबजावणीचा प्रगतीचा आढावा घेतला.